त्याच्या अगोदर ना मी अनारसे हे बनवलेलेच नाहीत. तिथं एका दुकानामध्ये गेल्यानंतर मला ही साडी दिसली आणि मी लगेच घेतली. अगदी किंमत सुद्धा पाहिली नाही. बरं का, त्याला चालायलाच येणार का नाही येणार, कारण ऊन पण पडलेलं दिसतंय थोडंसं, त्यामुळं थोडासाच पाऊस चालेल. आता हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी आहे रेश्मा आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा हा व्हिडिओ अगदी स्पेशल होणार आहे बरं का, कारण सध्या माहिती आपल्याला आकाड आषाढ चालू झालेले आणि तळणीची कामं चालू होणार आहेत आता. तसं तर शक्यतो आमच्या इकडं आकाडामध्ये ना फक्त कापण्या धपाटे असं काहीच केलं जातं, पण आज ना मी तुमच्याबरोबर अनारसे शेअर करणार आहे बरं का. काय झालं, आमच्या यांचा एक मित्र आहे आणि त्यांची आई ना खूप छान अनारसे बनवते आणि त्याचबरोबर त्या पीठ देखील बनवतात. तर यावेळी त्यांनी त्यांच्या मुलाबरोबर अनारशांचं पीठ पाठवून दिलं. दरवेळी त्या अनारसे पाठवतात आणि त्यांच्या अनारसे एवढी छान होतात ना. आणि याच्या अगोदर एक गोष्ट सांगते, याच्या अगोदर ना मी अनारसे हे बनवलेलेच नाहीत, कारण ना दिवाळीला आमच्या इकडे पण शक्यतो अनारसे बनवत नाहीत, कारण अनारसे नेहमी खराब होतात, नीट जमत नाहीत किंवा त्याच्या मागं किती 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 काही गोष्टी आहेत. त्यामुळे अनारसे हा पदार्थ आमच्या इकडे जास्त बनवला जात नाही. पण आज म्हटलं चला, यांनी तेवढं आवडीनं आम्हाला पीठ दिलेलं आहे तर आपण पण बनवूया आणि त्यांना दाखवूया की हे मला जमतंय की नाही. तर जमेल की नाही हे मला माहिती नाही बरं का, पण मला आजची ही रेसिपी ट्राय करायची. आणि माझा नवरा ना अक्षरशः मला खूप जास्त ओरडायला लागलाय की बाबा नुसतं पीठ आणून ठेवलंय, त्याचं काय करणार आहे की नाही, का पीठ फेकून देऊ. त्यांना म्हटलं ठीक आहे थांबा, आता आकाड चालूच झालंय तर मग एक तळणीचा पदार्थ व्हायला पाहिजे की नाही. म्हणून आज ना मी मस्त असे अनारसे बनवणार आहे. पण त्याच्या अगोदर खूप सारी कामं आहेत आणि आमच्या शेजारची काजी त्यांना घेऊन मला बँकेत देखील जायचं आहे. त्यामुळं ही सगळी कामं आटोपल्यानंतर मस्त असं अनारसे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला मग. सकाळचा स्वयंपाक करून झालेला आहे, पण जी भांडी उरलेली होती तर ती घासायची राहिली होती. तर म्हटलं चला आता पहिल्यांदा भांडी घासून घेऊया, कारण आपल्याला माहिती किचन साफ करणं, भांडी घासणं या गोष्टी झाल्याशिवाय आपली काही पुढची कामं काहीच होत नाही. आणि रोजच्या रोज किचन साफ केल्यानंतर आपलं घर किती क्लीन आणि किती फ्रेश वाटतं. त्यामुळे मस्त असं सगळ्यात पहिली भांडी घासून घेतली आणि किचन देखील घासून घेते इथे, कारण याच्याशिवाय आपल्या पुढच्या कामांना सुरुवात देखील होणार नाही. आता बाकीची सगळी तर कामं करायचीच आहेत, पण त्याच्या अगोदर ना मशीनला कपडे लावून घ्यायचे आहेत. आणि इतकं तुम्हाला दाखवते मी, इकडं बाहेर इतकं असं वातावरण झालेलं आहे ना, हे बघा. आभाळ सकाळपासून हे असं होतंय, असं वाटतं की दिवसभर किती पाऊस येईल. आणि सकाळी एक पारा झालेला आहे बरं का, म्हणजे सकाळी पण मुसळधार पाऊस आला होता. अगदी 9-10 वाजेपर्यंत पाऊस चालू होता. आत्ता कुठंतरी कमी आला आहे, तोपर्यंत बँकेत जाऊन यायचं आहे आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करायची. आता मी तुम्हाला माझी झाडं दाखवते. खरं तर ही झाडं ना कढीपत्ता, सगळ्यात छान माझ्या आवडीची गोष्ट कोणती असेल ना तर हा कढीपत्ता. आणि या कढीपत्त्याचा स्मेल पण एवढा छान आहे ना, म्हणजे अगदी आपण वरून जरी टाकलं ना तरी पण याचा घमघमाट सुटतोय. त्यामुळे कढीपत्ता खूप भारी लागलेला आहे मला, त्यामुळे मला छान असा आनंद आहे. आता त्याच्यानंतर ही फुलं किती छान सुंदर दिसते ना. तशी तर झाडांची एवढी जास्त अशी आवड नाही मला, पण जेव्हापासून मी ही झाडं लावलेत ना त्यावेळेपासून मला खूप जास्त झाडं आवडायला लागलेली आहेत. आता ही कोरपड पण खूप छान आलेली आहे बरं का. ज्यावेळी मी आणली होती त्यावेळी अगदी छोटूशी होती, पण नंतर मात्र मस्त झालेली. त्याच्यानंतर तुळस पण मस्त अशी आलेली आहे. आणि सगळ्यात माझ्याकडून फेल झाड कुठलं गेलं असेल ना तर ते आहे हे गुलाबाचं. येल्लो आहे रोज हा, आणि याच्यावरती मावा पडला आहे, हे बघा. त्याला मावाच म्हणतात का, मला जरा कमेंट करून सांगा बरं का. इथं जे एक फूल आलं होतं तर ते काढून टाकलेले. म्हटलं ठीक आहे चला बघूया काय होते ते. सगळी झाडं तर एकदम छान आलेली आहेत. आणि इथं एक कुंडी शिल्लक आहे, तर याच्यामध्ये म्हणलं झेंडूची फुलं आणावीत. हे म्हणले झेंडू आणतो, तर म्हटलं ठीक आहे आणा मग काय आता, झेंडू तर झेंडू.
आता एवढी मोठी कपडे सगळ्यात पहिली तर मशीनला लावून घेते. आता पाऊस तर काही चालू नाही आहे, पण थोडी थोडी चिरचिरी येते आहे. आणि आत्ता आजी म्हटल्या की आपण जरा पाऊस उतरल्यानंतर जाऊया, तोपर्यंत म्हटलं मशीनला कपडे लावून घेऊया. आता मशीनला तर शक्यतो मी तीच कपडे लावत असते, म्हणजे शाळेचे असतील किंवा इतर कुठली मोठी असतील तर अशीच कपडे. बाकीचे सगळे जे कपडे असतात, पोरींचे इनरवेअर्स असतील किंवा सगळ्या इनरवेअर्स असतील ना, तर त्या मी हाताने धुवून टाकत असते. कारण आपल्याला माहिती आहे आपण अशा कपडे नाही टाकू शकत. आता मशीनचं जेल तर संपलेलं आहे, त्यामुळं आज मी ना हा व्हीलची पावडर वापरणार आहे. कधी कधी अशा गोष्टी होत असतात, त्यामुळे एक्स्ट्राची व्हीलची पावडर मी आणून ठेवतच असते. मस्त अशी ही मशीन लावून घेतलेली आहे. आता ही सॅमसंगची मशीन आहे, त्यामुळं याला जास्त काही नाही करावं लागत. 1-2 बटन दाबले की आपली मशीन कसं झालंय उडता. आमच्या जे समोर राहतात ना शेजारी, त्यांच्या घरी अशी चिमणीचा पाय मोडलेला आहे, तर ती चिमणी आली आणि तीच बघायला आम्ही गेलो होतो. तर त्यांची ही वैशू आहे ना, तर ती फार गंमत करते, म्हणजे इतकी इनोसंट आहे ती आणि सगळ्या गोष्टी अगदी छान व्यवस्थित करून सांगते. आणि तिचाच क्यूटनेस बघण्यासाठी मी गेले होते, तर खरंच खूप भारी आहे ती. त्याच्यानंतर काल जी मी एकादशीसाठी पोरींसाठी साड्या काढल्या होत्या, तर त्या साड्या व्यवस्थित धुवून वगैरे झालेले आहेत. आणि आता बाहेर असं वातावरण आहे, त्यामुळं कपडे काही लगेच वाळत नाहीत. आता साड्या मस्त वाळलेल्या आहेत, तर त्याला छान अशा घड्या घालून याला कपाटामध्ये ठेवून देते सगळ्यात पहिले तर. कारण आपण अशा गोष्टी नंतर काढत नाही, त्यामुळं सगळ्यात पहिले या साड्या कपाटात ठेवून दिल्या मी. आता इथं घड्या घालूनच ठेवते, हँगरला लगेच लावत नाही मी साड्या, त्यामुळं सगळ्यात पहिले साड्या ठेवून देते. आणि आज मला तुमच्याबरोबर एक गोष्ट आणखी पण शेअर करायची आहे, ती म्हणजे ऐका ना, आता एक कपाट उघडलेलंच आहे मी, तर मी ना तुमच्याबरोबर एक माझी साडी शेअर करते, जी की मी नुकतीच घेतलेली आहे. गेल्या 1 महिन्यापूर्वी माझ्या एका मामाच्या मुलीचं लग्न होतं, त्यासाठी ही साडी घेतलेली बरं का. खरं तर ही साडी मी खूप दिवसांपासून शोधत होते, म्हणजे जवळजवळ जेव्हापासून ही साडी ट्रेंडला आली ना, तेव्हापासून मी कुठल्या ना कुठल्या साईटवरती जाऊन ही साडी शोधतच होते. पण मला कुठंच भेटली नाही. आणि मग सगळ्यात शेवटी आम्ही नारायणगावला गेलो साडी घेण्यासाठीच, लग्नासाठी म्हटलं होतं काठपदर वगैरे घ्यावी. आणि तिथं एका दुकानामध्ये गेल्यानंतर मला ही साडी दिसली आणि मी लगेच घेतली, अगदी किंमतसुद्धा पाहिली नाही. चला मग. तर ती साडी आहे ही रजवाडी साडी, असं काही असं म्हणतात याला. आता याला खरं याचं ऑफिशियल काय नाव आहे हे तुम्ही मला सांगते या साडीबद्दल. म्हणजे एवढी या साडीला शोधलेली आहे ना मी. रजवाडी साडी म्हणजे हे कदाचित राजस्थानी, गुजराती वगैरे ते लोक घालतात असं वाटतं, पण ही साडी पाहू शकता, एवढी सुंदर साडी आहे आणि मला तर खरंच खूप आवडते बरं का. आणि एक दिवशी ना मी जसा लग्नात या साडीवरचा लुक केला होता की नाही, मी तुम्हाला शेजारी फोटो पण शेअर करते, तर सेम तसा लुक तुमच्याबरोबर शेअर करेन मस्त असा. कारण ही साडी आहेच तेवढी छान, खूप छान दिसते. अगदी याचे काठ पण इतके सुंदर आहेत, म्हणजे बघा. आणि येल्लो कलर मी मुद्दामहून घेतला लग्नासाठी, कारण येल्लो कलर मला आवडतो. आणि याच्यामध्ये दुसरा होता आपला तो शेवाळी कलर, असा लाईटच होता इतका, पण तो पण खूप सुंदर होता. पण त्याच्यापेक्षा मग म्हटलं चला येल्लो कलर आपल्याकडे नाही तर येल्लोच घेऊया, जेणेकरून आपल्याला आवडतं पण आणि जरा उठून दिसतं म्हणून. मस्त अशी याच्यावरचे काठ एकदम सिंपल अशी, याची काठ पण एकदम छोटे छोटे आहेत. आणि सगळ्यात छान ना या साडीला हे असणारे काय म्हणतात त्याला, गोंडे, एवढे छान गोंडे आहेत ना हे बघा, इतका छान हे काम आहे. अगदी सिंपल एकदम नाजूकसं काम आहे ह्या साडीवरती, म्हणून ही साडी मला खूप जास्त आवडली केवळ या साडीच्या कामावरती. आणि साडीचं सूत पण खरंच खूप छान आहे, त्यामुळं खरंच मस्त, म्हणजे एकदम छान दिसते साडी घातल्यानंतर, तर खरंच परफेक्ट दिसते. तुम्हाला याच्यावरचा लुक मी शेअर करणार आहे नक्की. आणि वन साईड घेतो ना आपण, ज्यावेळी ही साडी वन साईड घेतली ना त्यावेळी तर खरंच खूप मस्त, नंतर पण खरंच छान दिसते ही. हे बघा, कमेंट करून सांगा कशी वाटते साडी, आणि तुमच्याकडे पण अशी साडी आहे का हे पण कमेंट करून सांगा. या साडीवरचा ब्लाऊज अगदी सिंपल शिवलेला आहे मी, याच्यावरती काही जंकी पंकी असं काही केलेलं नाही. अगदी पाठीमागचा असा डीप गळा टाकलेले आणि
स्लीव्जला फक्त असा पफ केलेला आहे वरती, त्यामुळं खरंच खूप छान दिसते, मस्त अशी. आणि पुढून फोर्टक्स केलेलं आहे, त्यामुळे जास्त काही हेवी ब्लाऊज, जर आपल्याकडे हेवी साडी असेल ना तर आपण सिम्पल ब्लाऊज शिवावा, आणि जर आपल्याकडं साडी सिम्पल असेल तर हेवी ब्लाऊज शिवावा, असं काहीसं माझं असतं. त्यामुळं साडी तर हेवी होती आपल्याकडं, पण म्हणून मी हा सिम्पल ब्लाऊज शिवलेला आहे. त्यामुळं साडीसाठी कमेंट करा नक्की हां. फायनली माझी सगळी कामं झालेली आहेत आणि आत्ता आलेली आहे मी अनारसे करायला. मुद्दामहून केस बांधून आलेले, कारण आपल्याला माहिती आहे ज्यावेळी आपण असे काही स्पेशल पदार्थ करतो त्यावेळी आपले केस कुठं ना कुठं सापडतो, म्हणून केस बांधून आलेले आहे. आणि अनारस्यांचं पीठ हे आपल्याला आयतं आहे, त्यामुळे डायरेक्ट अनारसे करायला घ्यायचे आहेत. तर चला मग. तर हे आहे पीठ आणि या ताटामध्ये घेणार आहे. आता सुरुवातीला आपल्याला ना हे पीठ जे आहे तर ते चाळून घ्यायचे. हे बघा, हे असंच पीठ अनारशांचं असतं ना. आता मला तर काही माहिती नाही, कारण याच्या अगोदर मी हे बनवलेलं नाही, पण मी खूप सारे यूट्यूबचे व्हिडिओज बघितलेले आहेत, त्यामुळं करते प्रयत्न. हे पीठ आपण सुरुवातीला ना थोडंसं चाळून घेऊयात, म्हणजे याच्यातल्या गुठळ्या वगैरे असतील ना पहिल्या मोडून घ्यायच्या, कारण याच्यामध्ये गुठळ्या आहेत जरा. इथं मी पीठ चाळून घेतलेले. सध्या मी याच्यातलं निम्मच करणार आहे बरं का, कारण ना बिघडतंय, नीट होतंय हे आणखी माहिती नाही, त्यामुळे मी इथं पीठ चाळून घेतलेले आणि या पिठाचा खूप छान असा वास येतोय. आता इथं एक फुलपात्रभर दूध पण घेतले. तर आपल्याला काय करायचं, थोडं थोडं दूध टाकायचे आणि हे मळून घ्यायचे. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, असं थोडंसं आपल्याला गोल त्याचा करता यावा असं आणि याचा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला. याच्यामध्ये दुसरं काहीच टाकायची गरज नाही. आणि हे पीठ ना सैल कदाचित एवढ्या पिठात पण होऊन जाईल. पातळ झाले काय बघा, हे म्हणजे लगेचच किती दूध. पीठ असं सैल होत जाते ते. फायनली इथं माझा गोळा मळून झालेला आहे. सुरुवातीला जरा झाल्या चुका, त्यामुळे वाटलं होतं की खरंच होतंय की नाही, पण झालेलं आहे. आता आपल्याला याच्या अनारसे बनवून घ्यायच्यात, तेही थोडीशी खसखस टाकून मग बनवून घ्यायच्यात. तर व्यवस्थित असं पीठ झालेलं आहे. असं वाटतं सुरुवातीला की थोडंसं पातळ आहे, पण असं काही नाही, कारण या पिठामध्ये थोडं जरी किंचित दूध जास्त झालं किंवा काही जरी झालं तर लगेच सैल पडतोय हा गोळा, त्यामुळं आहे व्यवस्थित आहे. चला मग आता याचे ना अनारसे. इथं एक ताट घेतलेलं आहे मी, ज्याच्यावरती आपण अनारसे थापणार आहोत. तर त्याच्यासाठी ताट घेतलेलं आहे आणि आपल्याला खसखस देखील लागणार आहे. तर इथं खसखस मी अगोदरच आणून ठेवली होती. थोडीशी खसखस ताटावरती टाकायची, नंतर पसरवून घ्यायची. आपला जेवढा गोळा असेल ना तर तेवढी पसरवून घ्यायची. गोळा छान असा हाताने गोल करून घ्यायचा आणि नंतर याच्यावरती थापायला घ्यायचा. अनारसा मंद गॅसवरती आपल्याला तळायचा आहे बरं का. आता अनारसा एकाच बाजूनं तळतात, दुसऱ्या बाजूनं तळत नाहीत किंवा त्याला पलटत देखील नाहीत. त्यामुळं असा अज्जात हा उचलायचा आणि ज्या बाजूला खसखस आहे ती बाजू वरच्या बाजूला ठेवायची आणि असं टाकायचं आणि मग तो तळायला घ्यायचा. मंद गॅसवरती ठेवायचा, मीडियम गॅस ठेवायचा, असं फुल नाही गॅस ठेवायचा. त्याच्यावरती असं तेल सोडत राहायचं. आता प्रत्येक अनारसा झाल्यानंतरच घ्यायचा असतो बरं का तळायला, त्याला काही ठेवत नाही आणि फुल गॅसवरती पण नाही. तो करपू नये याची पण काळजी घ्यायची. त्याच्यावरून पण तेल टाकत राहायचं, म्हणजे
इतक्या चुका होऊन इतकं मला तर खूप जास्त भीती वाटली होती. म्हटलं आज काही जमतंय की नाही, पण जमलं. परफेक्ट, चांगलं, व्यवस्थित जमलं. त्यामुळं भीती निघून गेली की आपल्याला अनारसे जमत नाहीत आणि आपण करायला नको असं. येतात ते. आता याच्यात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे जर हे पीठ आपल्या ताटाला चिटकू नये असं वगैरे वाटत असेल ना, तर खसखस बरोबर गोल तेवढ्या गोळ्याची एवढी मांडायची, टाकायची त्याच्यावरती, म्हणजे थोडीशी पसरवायची, पण जेणेकरून आपले हे जे गोळे आहेत ना तर ते चिकटणार नाही. माझे सुरुवातीला 2-3 चिकटले, पण नंतर मला समजलं काय प्रॉब्लेम येतोय तो. आणि हे जे आसपासचं पीठ आहे की नाही ते पण त्याच्यामध्ये ॲड करून घेत जायचं. आपल्याला सगळे पदार्थ येत असतात, फक्त आपण घाबरतो की हा मला जमेल की नाही. सगळं जमत असतं. फायनली आपले अनारसे रेडी झालेले आहेत. आणि ना काही करपले. आणि सगळ्यात पहिले तर मला भीती तेव्हा वाटली होती जेव्हा ते पीठ अगदी पागळायलाच लागलं होतं. नंतर त्याच्यामध्ये मी पीठ घालून त्याला व्यवस्थित असं केलं. आणि नंतर सगळ्यात अवघड वाटणारी गोष्ट म्हणजे तेलात तळल्यानंतर फुटतात आहे की काय. कारण प्रत्येकजण म्हणत होतं की अनारसे फुटतात, तेलात टाकले की फुटतात, पण नाही फुटले. 1-2 जरा करपले माझ्याकडून. सुरुवातीला मला अंदाज नाही आला तेल गरम किती झाले याचा, त्यामुळे सुरुवातीचे 1-2 फुटली, करपले, पण नंतरचे मात्र मस्त झाले बरं का, एकदम परफेक्ट. आता माझं सगळं काम आवरलेलं आहे. अनारसे पण 1 नंबर झालेले आहेत. आणि आता सगळ्यात शेवटचं काम म्हणजे आजीला बँकमध्ये घेऊन जाणं. तर आता आजीलाच बँकमध्ये घेऊन चाललेले आहे मी. त्यामुळं रेडी तर आहेच, नुसतं आजीला बँकमध्ये न्यायचे आणि त्यांचं काही काम असेल तर ते करून आणायचे, एवढंच काम राहिलेलं आहे. आणि आजचा व्हिडिओ तर खरंच खूप छान आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघाल, कारण तितका छान पण व्हिडिओ आहे. त्याचबरोबर आपला व्हिडिओ, आपला चॅनल तुम्हाला जर आवडत असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते. चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओला. बाय बाय.